पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। ओबीसी समाजाची आज बैठक पार पडणार आहे। बैठकीत विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार। थोड्याच वेळात वायबी चव्हाण सेंटर येथे ही बैठक पार पडेल। थोड्याच वेळात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी समाजाच्या नेत्यांसोबत वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडेल। सध्या महाराष्ट्रभरातून ओबीसी समाजाचे नेते आणि प्रमुख वायबी चव्हाण सेंटर येथे दाखल होण्यास सुरुवात झाली। ते आढावा घेतला आणि ओबीसी प्रमुखांसोबत बातचीत केली। प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक पार पडणार आहे। ती म्हणजे काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यभरातून सगळे ओबीसीचे नेते असतील, प्रमुख असतील, हे सगळेच आता वायबी चव्हाण सेंटरमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। काही प्रमुख आहेत ओबीसी नेते असतील किंवा मग राज्यातून वेगवेगळ्या भागातून आज सगळे आलेले आहेत। काय सांगाल, तुम्ही कुठून आलेले आहेत आणि आज नेमकी जी बैठक पार पडते, स्वतः विजय वडेट्टीवार हे ओबीसी नेते उपस्थित असणार आहेत। आज नेमकी या बैठकीमध्ये काय चर्चा होणार आहे? आजची जी बैठक आहे ती प्रमुख त्याची जी मागणी आहे ती जनगणना सुरू झालेली आहे। भारतामध्ये कास्ट सेन्सस सुरू झालेला आहे आणि या कास्ट सेन्ससमध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब सारखंच ओबीसीसाठी सुद्धा स्वतंत्र कॉलम आला पाहिजे, ड्रॉपडाऊन मेनू आलं पाहिजे। ही सगळ्यात मोठी मागणी आहे आणि ही मागणी भारतभर सुरू आहे। आताच मी बँगलोरवरून दिल्लीवरून आलेलो आहे। भारतभराची जी मागणी आहे त्यावर प्रमुख चर्चा इथे होणार आहे आणि ज्या विविध मागणी आहेत, पुन्हा मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा ओबीसींच्या वसतिगृहाचा विषय असेल, ओबीसींच्या बजेटचा विषय असेल, ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी असेल किंवा महायुतीचा विषय असेल, हे सुद्धा चर्चेले जातील। पण या बैठकीची प्रमुख जी मागणी आहे, सर्वात महत्वाची, ती जातीनिहाय जनगणनेमध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम असावा अशी मागणी आहे। या मागणीसाठी सगळे झटपटत आहेत आणि ती मागणी आमची पूर्ण झाली तर जवळपास 95% मागण्या पुन्हा पूर्ण होणार। कारण या महाराष्ट्रामध्ये आमचं बजेट जो आहे तो 4700 करोड रुपयाचा आहे, तो आम्हाला 1 लाख करोड रुपयाचा पाहिजे आहे आणि 1 लाख कोटी रुपयांचं बजेट तेव्हाच मिळेल जेव्हा ओबीसीची स्वतंत्र जातीने जनगणना होईल, जेणेकरून आमचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, सर्वच प्रश्न, त्यामध्ये 95% प्रश्न असतील, लोकसंख्येच्या प्रमाणात जे काही पाहिजे आहे ते मिळेल अशी आम्हाला आशा आहे। ओबीसी समाज जर 52-55% आहे तर आमची मागणी इतकीच आहे की ओबीसी मराठा समाजासारखंच किंवा जे ओबीसीला अपेक्षित आहे ते त्याने दिलं पाहिजे। आणि ओबीसी समाजाला सुद्धा आव्हान आहे की अशा प्रकारचं आरक्षणावर कुठे घाला होत असेल तर ओबीसी समाजाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। सखोल चर्चा जी आहे ती प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये केली जाणार आहे। व्हिडिओ निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।